सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या कथेचे 12 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड आपल्या चॅनलवरती ऐकावेत. अमर आणि मानसी आता फ्रेंड झाले होते. आता अमर कॉफी करत होता आणि ती गाळत असतानाच तिचा हात नेमका कपाजवळ आला आणि गरम कॉफी नकळत मानसीच्या हातावर पडली आणि तिला खूप जळजळ व्हायला लागली. आग आग झाली तिच्या हाताची. ती रडायला लागली. तिचा हात लाल झाला आणि तो म्हणाला, सॉरी. अगं हे कसं झालं, खरंच कळलं नाही मला, असं म्हणत त्यानं तिचा नाजूक हात हातात घेतला आणि त्यावर हळूवार फुंकर घालत म्हणाला, फार जळजळ करते का गं? ती अजूनही रडतच होती. तिला फार वेदना होत होत्या. अमरने पटकन फ्रीजमधून बर्फ आणला, तिच्या हातावर फिरवला. मग पुन्हा तो त्यावर फुंकर घालू लागला आणि त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाने आणि रोमांचकारी फुंकरने मानसी मोहरून जायला लागली. तिचं हृदय पुन्हा धडधड करायला लागलं आणि शरीरात गोड कळ उठली. ती नखशिकांत शहारली. मानसीच्या वेदना पूर्ण पळून गेल्या. मघाच्या आगीच्या वेदनांच्या जागी आता तिच्या शरीरात फुलपाखरांसारखे रोमांच फुलत होते. तिची नजर लाजून ओतप्रोत भरली होती आणि तिला फार गुदगुल्या होत होत्या. ती लाजून गालात हसत खाली पाहत होती. त्याचा हा पहिला प्रेमाचा स्पर्श होता, तोही इतका वेळ झालेला. आणि तिनं तिचा हात अलगद त्याच्या हातातून सोडवून घेतला, कारण तिला आता कंट्रोल होणं खूप अवघड झालं होतं. तो काहीच न कळून म्हणाला, काय झालं, दुखते का खूप? मला खरंच नाही कळलं अगं, हे कसं झालं. मी ना खरंच खूप वेंधळा आहे, मला नाही काही येत. आणि ती तर काहीच नाही बोलली. त्याला वाटलं ती चिडली म्हणून बोलत नाही. तो म्हणाला, अगं खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला खूप वेदना होतात ना? मग मानसी खाली मान घालूनच म्हणाली, या वेदनेचं काय घेऊन बसलात? ज्या वेदना मला या घरात आल्यापासून होतात, तुमच्या दुर्लक्ष करण्यामुळे, त्या वेदनांसमोर ही वेदना काहीच नाही. आता मानसी जरा स्पष्टच बोलली, कारण अमरला तर स्वतःहून काही समजून घ्यायचंच नव्हतं. पुढाकारही घ्यायचा नव्हता. मान्य आहे, त्याला वेळ हवा होता. ती त्याला वेळ द्यायला सुद्धा तयार होती, पण त्यानं तिच्याशी बोलून वेळ मागायला हवी असं तिला वाटायचं. असं झिडकारून दुर्लक्ष करून तिचं मन दुखवत होतं. तिचं ते बोलणं ऐकून अमर आता शांत झाला. तिच्या आवाजात खरंच वेदना होती, विरहाची सल होती. मग ती पुढे म्हणाली, तुम्ही बसा, जास्त काही नाही झालं, मी जेवण बनवते. तो म्हणाला, राहू दे, तसंही दुपारी खूप जेवण झालं आहे, नको आता, भूक नाही, असं म्हणून तो उठला आणि मलम घेऊन आला आणि तिला म्हणाला, हात बघू, तुला मलम लावतो, म्हणजे आग आग व्हायची थांबेल. ती म्हणाली, नको, राहू द्या, आता नाही होत आग आग. अशी कशी होत नाही? हात बघ, अजूनही लालच आहे आणि इकडे आत. पण ती हात देतच नव्हती. अमर चिडून आवाज वाढवत म्हणाला, आता हात देतेस की नाही? मग तिनं तिचा हात टेबलवर ठेवला आणि त्यानं ज्या ठिकाणी हातावर लाल झालं होतं तिथे मलम लावला आणि म्हणाला, आता तुला थंड थंड वाटेल. पण काही सेकंदाने तिला थंड वाटण्याऐवजी आणखीनच हाताची आग आग होऊ लागली. तिला आणखीनच झोंबायला लागलं आणि ती पुन्हा रडायला लागली. तो म्हणाला, अगं काय झालं, थंड वाटत नाही का? ती म्हणाली, नाही ना, उलट आणखीनच जळजळ व्हायला लागली. तुम्ही कोणतं मलम लावलं? आणि तिने त्याच्या हातातलं मलम पाहिलं तर तो एक बाम होता आणि म्हणून तिला आणखीनच आग आग व्हायला लागली. अहो, हे काय लावलं तुम्ही? तुम्हाला वाचता पण नाही येत का? असं चिडून म्हणून ती बेडरूममध्ये निघून गेली आणि अमरसुद्धा त्याच्या बेडरूममध्ये गेला. पण तिला भाजलं, तेही माझ्यामुळे, हे त्याच्या डोक्यातून जात नव्हतं. तिच्या वेदना आता तिला समजत होत्या. तिचं तोंडही न बघणारा अमर आता तिची काळजी करू लागला होता. तो तिच्याशी इतका वाईट वागला तरीही तिनं तिचा चांगुलपणा सोडला नाही, हे त्याला आठवायला लागलं. खरंच ती चांगली आहे, आई म्हणत होती, हे खरं आहे, हेही त्याला पटलं. पण तरीही ती त्याची वहिनी होणार होती, हे फॅक्ट तो नाकारू शकत नव्हता. ती एकच खंत त्याच्या मनात होती. त्याची गाडी अजूनही तिथंच अडकली होती. एक फ्रेंड म्हणून ती खूप चांगली आहे, पण तिला पत्नीचा दर्जा द्यायला त्याचं मन तयार होत नव्हतं. आणि त्याला पुन्हा हे सगळं आठवलं. पुन्हा अलिशाची आठवण आली. इकडे मानसी मात्र त्यानं फुंकर घातली तोच हात हातात घेऊन बसली होती. इतक्या महिन्यातून आज पहिल्यांदा त्यानं तिचा हात, कशाच्या का निमित्तानं होईना, पण आपण होऊन हातात घेतला होता.
हा त्याच्या मर्जीने झालेला पहिला स्पर्श तिचं रोम रोम फुलवत होता आणि ती पुलकित होत होती. तो हात तसाच गालाला लावून त्याच्यावर हळूवार तिनं तिचे ओठ टेकवले आणि तिलाच लाज वाटली आणि ती त्याचा फोटो छातीशी कवटाळून झोपली. आज ती झोपणारच नव्हती बहुतेक आणि तिला आता या नात्यात काहीतरी आशा वाटू लागली. मग रात्री केव्हा तरी तिला उशिरा झोप लागली. मग सकाळी ती उठली आणि केस सुकवण्यासाठी टेरेसवर गेली. तिने आज लव्हेंडर कलरची साडी घातली होती आणि लांब सडक काळेभोर रेशमी केस सुकवत टेरेसवर उभा राहिली होती. अमरला सुद्धा जाग आली आणि तिच्या हाताची त्याला आठवण झाली. तो तिच्या बेडरूममध्ये गेला तर ती तिथं नव्हती, किचनमध्येही नव्हती. आणि मग तो टेरेसवर गेला तर ती तिचे केस सुकवत होती, टॉवेलने झटकत होती. तिला पाहून तो तसाच भिंतीला हाताची घडी घालून टेकून उभा राहिला. कितीतरी वेळ तो ते दृश्य पाहून डोळ्यात साठवत होता. तो तिच्याकडे आकर्षित होत होता हे नक्की. तो तिला बघतोय याची तिला कल्पनाच नव्हती. सगळे केस तिने पुढे घेतले होते आणि टॉवेलने झटकत होती ती. तिची उघडी गोरी पाठसुद्धा त्याला मोहात पाडत होती. आणि अमरचं लक्ष अचानक शेजारच्या टेरेसवर गेलं तर तिथे साधारण मध्यम वयाचा व्यक्ती तिच्याकडे पाहत होता. काहीच काम नव्हतं लोकांना, उगीच टाईमपास करत होते टेरेसवर येऊन आणि अनिमिष नजरेनं तो तिचं सौंदर्य न्याहाळत होता. मानसी त्या कोवळ्या उन्हात खूप लोभस दिसत होती आणि अमरने ते पाहिलं आणि तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, आत चल. ती म्हणाली, काय झालं? तो म्हणाला, चल म्हणतो तर चल. अहो माझे केस राहिले ना सुकवायचे. तो म्हणाला, ते तू फॅन खाली सुकव. आणि त्यानं तिला हाताला धरून खाली आणली. तिला तर कळतच नव्हतं की त्याचं काय बिनसलं होतं. अहो काय झालं सांगाल का? तो म्हणाला, तुला सांगितलं होतं ना मला अमर म्हणायचं. ती म्हणाली, हो पण मला जरा वेळ लागेल ना सवय व्हायला. मग तो म्हणाला, मग आत्ताच म्हण, लगेच होईल सवय. ती म्हणाली, आत्ता लगेच कसं काय शक्य आहे? आणि त्यानं हट्टच केला, आत्ताच्या आत्ता सवय करून घे असं म्हणाला. मग ती डोळे झाकून चाचरत म्हणाली, अमर. तो म्हणाला, पुन्हा एकदा म्हण. ती पुन्हा चाचरत हळूच लाजत म्हणाली, अमर. तो म्हणाला, मला नीट नाही ऐकू आलं, पुन्हा बोल. आणि आता ती चिडून म्हणाली, असं कसं ऐकू येत नाही? हा घ्या म्हणते, अमर अमर अमर. आणि अमर म्हणाला, अगं हळू ना, कान फाडशील का आता माझे? आणि दोघेही गालात हसले. पण ती पुढे म्हणाली, अहो काय झालं अमर, सांगा ना मला, का मला टेरेसवरून आणली खाली? तो म्हणाला, यापुढे टेरेसवर जायचं नाही. ती म्हणाली, का? तेवढीच एक जागा आहे जिथं सध्या मोकळं मोकळं वाटतं, बाहेरही जायचं नाही ना. तो म्हणाला, मग मी असताना जायचं, एकटीनं नाही जायचं. शेजारच्या टेरेसवरून उगीचच लोक बघत बसतात तुला. आणि ती गालात हसली. त्याला दुसऱ्या कोणीतरी तिला पाहिलेलं सुद्धा आवडलं नाही हे तिच्या लक्षात आलं. मग तिनं तिचे केस बांधले. तो म्हणाला, असू दे केस मोकळे, छान दिसतात. आणि ती खूप लाजत हसली. मग त्याने तिच्या हाताची न विसरता चौकशी केली आणि ती सुखावली. अमरने आज चक्क तिच्या केसांचं कौतुक केलं होतं आणि तो बाहेर होता आणि ती त्याच्या रूमची साफसफाई करायला गेली. तो करायचा, त्याला जमल तशी स्वच्छता. पण बाई ती बाई, गृहलक्ष्मीचा हात घरावरून फिरला की घर जिवंत होतं असं म्हणतात. आताही तसंच झालं. तिनं त्याचे सगळे कपडे घेतले, धुवून टाकले, बेडवरची चादर बदलली, सगळी रूम अगदी लख्ख स्वच्छ करून टाकली आणि त्याला खूप फ्रेश वाटत होतं. आता गॅस संपला, दूध संपलं, किराणा संपला, किती त्याला सांगायची आणि तोही आता जबाबदारी घेऊन ते सगळं साहित्य आणायचा. त्याला जे खाऊ वाटायचं तो तिला हक्कानं सांगायचा. तीही त्याला सगळं करून घालत होती आणि अशा प्रकारे त्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती. एका नॉर्मल कपलसारखं ते वागत होते. पण त्यांच्यात अजून त्या नात्याची सुरुवात झाली नव्हती, जे नातं सुखी संसाराचा पाया असतं. आता अमर साहित्य आणण्यासाठी निघाला. तो तिला म्हणाला, तुला काही हवं आहे का? आता ती थोडी चुळबुळ करू लागली. तिला सांगायला संकोच वाटत होता. तिने साहित्याच्या यादीत सगळं लिहिलं होतं, पण एक गोष्ट तिला हवी होती ती तिने लिहिली नव्हती.
तिला पिरियड आले होते आणि तिचे सॅनिटरी पॅड संपले होते. तो म्हणाला, तुला काही हवं आहे का? तो फक्त तिचा उल्लेख तू असाच करायचा. तिच्या नावाने त्यानं कधीच तिला हाक मारली नव्हती. मग तिला अजून म्हणाली, मी तुम्हाला मेसेज करते, ते घेऊन या. मग त्यानं मेसेज पाहिला तर तिला सॅनिटरी पॅड हवं होतं आणि मग त्यानं मेडिकलमध्ये गेला. मेडिकलमध्ये सुद्धा त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं आणि त्यानं तिथंही मोबाईलमधला मेसेजेस दाखवला आणि म्हणाला, हे द्या. मेडिकलवालासुद्धा म्हणाला, बायकोसाठीच हवं आहे ना, मग इतकं लाजायचं काय त्यात? अमर आता गप्प बसला आणि म्हणाला, बायकांचं जे जे साहित्य असतं ते सगळं द्या. आणि तो तिच्यासाठी तिच्या गरजेच्या असणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन घरी आला. मग अमर घरी आला आणि त्या बॅगमध्ये ती तिचं साहित्य शोधू लागली गुपचूप. कारण ते तिला आत्ता पाहिजे होतं आणि तो म्हणाला, तुझं ते दुसऱ्या बॅगमध्ये आहे. आता अमरने तिच्यासाठी भरपूर पॅड आणले होते एकदमच आणि ती संकोचून ती बॅग उचलून घेऊन गेली. मानसी आता त्याला रोज चमचमीत जेवण बनवून घालत होती, अगदी त्याला हवं तसं. घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये ती खूप सुंदर जेवण बनवत होती. तो तिला फरमाईश करायचा आणि ती बनवून द्यायची. आणि आता त्याच्या मित्राचा पुन्हा फोन आला. मनोज म्हणाला, अमर काय करतोस? अमर हसून म्हणाला, लॉकडाऊन एन्जॉय करतोय. मित्र म्हणाला, का रे? महिन्याभरापूर्वी तर तुझा चेहरा लटकलेला होता. अमर म्हणाला, तेव्हा माझी मनस्थिती ठीक नव्हती आणि आता मनस्थिती चेंज झाली आहे, बस एवढंच. असं म्हणत त्यानं किचनमध्ये मानसीकडं पाहिलं. मित्र म्हणाला, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे, मी बाबा होणार आहे. अमर हसून म्हणाला, वाव, दॅट्स ग्रेट न्यूज. तो म्हणाला, अमर तुला सांगू, ही फिलिंग किती छान असते यार. माझी बायको आता माझ्या बाळाची आई होणार. तिच्यामुळे माझं बाळ या जगात येणार. आता मी तिची आणखीन खूप खूप काळजी घेणार. आणि ही फिलिंग फक्त एका लग्न झालेल्या पुरुषालाच मिळू शकते. खूप सुख वाटतं ही बातमी कळली की. तिच्या तोंडून मी तुमच्या बाळाची आई होणार आहे हे ऐकायला इतकं भारी वाटतं ना की काय सांगू. जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो तो. अमर यार, तू पण लॉकडाऊनचा फायदा घे आणि मार सिक्सर. आणि आता अमर थोडासा हसत होता. त्यानं तर तिला अजून मानसी अशी हाकही मारली नव्हती. तिला मात्र अमर म्हण असं तो म्हणाला होता. पण तिनंही मला मानसी म्हणा असा हट्ट नव्हता केला त्याच्याकडे. आता तो सारखं काही ना काही निमित्त काढून बाहेर जाऊ लागला आणि मानसी त्याला म्हणाली, अमर नका ना असं सारखं सारखं बाहेर जात जाऊ, भीती वाटते. खुलेआम फिरण्यासारखी परिस्थिती नाही आत्ता, माहीत आहे ना तुम्हाला. आईने सुद्धा हे सांगितलं आहे. ती त्याच्या काळजीपोटी हे बोलत होती आणि अमर म्हणाला, केवळ आई सांगते म्हणून हे तू मला सांगतेस की तुझ्याही मनात आहे मी बाहेर जाऊ नये? आणि ती म्हणाली, हो, मलाही वाटतं की तुम्ही बाहेर जाऊ नये. आणि अमर हसून म्हणाला, ठीक आहे, तू म्हणत असशील तर नाही जात बाहेर. अमरमध्ये झालेला हा बदल पाहून फार सुखावली होती ती. त्याच्यातला हा फार आमूलाग्र बदल होता. तिला तिच्या डोळ्यांवर आणि कानावर विश्वास बसत नव्हता की आज चक्क अमरनं तिचं ऐकलं. तिला तर हे स्वप्नासारखं वाटत होतं. अमर आता आलिशाला हळूहळू विसरत होता. तो तिचा रागराग करत होता आणि मानसीचा चांगुलपणा त्याच्या मनाला स्पर्श करत होता. तिचे गुण त्याला दिसत होते आणि अमर आता त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे शांत डोक्याने मानसीचा विचार करत होता.